उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। श्री यशवंत सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भेटवस्तू प्रदान समारंभ। श्री यशवंत सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चंद्राई सांस्कृतिक भवन, वाकरे फाटा या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू प्रदान समारंभ आयोजित केला असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत। तर समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती बँकेचे माजी अध्यक्ष आणि बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट प्रकाश देसाई यांनी दिली। बँकेचे माजी अध्यक्ष आणि बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट प्रकाश देसाई म्हणाले, नमस्कार, मी प्रकाश पांडुरंग देसाई, श्री यशवंत सहकारी बँकेच्या 50व्या वर्षानिमित्त सुवर्ण महोत्सवाच्या निमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। खरं तर बँकेच्या इतिहासामध्ये आजपर्यंत अतिशय चांगली मोलाची कामगिरी या बँकेने केलेली आहे। सर्व सभासद, खातेदार, कर्जदार, ग्राहक, हितचिंतक, शुभचिंतक यांनी ठेवीदार या सर्वांनी अतिशय चांगला विश्वास बँक मोठी करण्याचं काम केलेलं आहे। मला या ठिकाणी अभिमानाने सांगायला पाहिजे, या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं भेटवस्तूचं वाटप या ठिकाणी बँक करणार आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माननीय सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी सर्व सभासदांना विनंती करतो, आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे या ठिकाणी नमूद करतो। खरं तर मला बँकेबद्दल बोलायचं झालं तर बँकेने अतिशय सामान्य कर्जदारांच्या पासून ते मोठ्या उद्योजकांच्या पर्यंत कर्ज विभागणी करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं माणसांना सामाजिक आणि आर्थिक लाभ द्यायचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी नव उद्योजकांना देखील बँकेनं चांगलं सहकार्य केलेलं आहे। कर्ज पुरवठा करून त्यांचा स्तर उंचावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। या कार्यक्रमास या जिल्ह्याचे नेते आदरणीय डॉक्टर विनय कोरे साहेब, त्यानंतर आमदार सत्यजित बंटी पाटील साहेब, तसेच करवीरचे आमदार आदरणीय चंद्रदीप नरके साहेब, तसेच युवा नेते आदरणीय राहुल पाटील साहेब, तसेच विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। ते आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे। गेले 50 वर्ष बँक सभासदांच्या हिताचा कारभार करत आली असून बँकेने सभासदांचा, ठेवीदारांचा विश्वास जपला असल्याचे प्रकाश देसाई यांनी सांगितले। यावेळी बँकेचे तज्ञ संचालक अमर पाटील म्हणाले, नमस्कार, उद्या श्री यशवंत सहकारी बँकेचा 50वा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आपण साजरा करत आहोत। त्यासाठी सर्व सभासद, हितचिंतक, ग्राहक, ठेवीदार यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि गेल्या 5 दशकामध्ये बँकेची बँक प्रामाणिकपणे ग्राहकांची सेवा करत पारदर्शकता, विश्वास व प्रगती या मूल्यावर काम करत आहे। ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमते ते आधुनिक बँकिंगच्या सुविधांपर्यंत अत्यंत प्रेरणादायी काम या बँकेमार्फत केले जाते। ही सुवर्ण संधी आहे की गेल्या वाटचालीकडे अभिमानाने बघण्याची आणि येणाऱ्या काळामध्ये पुढील वाटचालीत अनेक सेवा घेऊन सज्ज होण्याची। या बँकेचा विश्वास हाच आपला खरा ठेवा आहे, असा बँकेचा एक भाग होण्याचा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो आणि त्या सुवर्ण महोत्सवाच्या परत एकदा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो।
बँक कायम प्रामाणिकपणे ग्राहकांची सेवा करत आली असून पारदर्शकता, विश्वास आणि प्रगती या मूल्यांवर काम करत आली असल्याचे अमर पाटील यांनी सांगितले। या समारंभाला आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, कृष्णा सहकारी कारखान्याचे चेअरमन इंद्रजित मोहिते, आमदार जयंत असगावकर, आमदार चंद्रदीप नरके, राजीवजी गांधी सहकारी सूत गिरणीचे चेअरमन राहुल पाटील हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत। माझा महाराष्ट्र न्यूज साठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर।